नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत BMS कॉलेजेस इन नाशिक डिस्ट्रिक्ट। BMS कॉलेजेस किती आहे नाशिक जिल्ह्यामध्ये याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नाशिकमध्ये किती BMS कॉलेज आहेत, सिटीमध्ये किती आहेत, रूरल एरियामध्ये किती आहेत आणि किती डिस्टन्सवरती आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नाशिकमध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट हे दोन्हीही गव्हर्नमेंट BMS आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत। सगळ्यात पहिलं जर म्हटलं तर आपण डिस्कस करणार आहोत गव्हर्नमेंट BMS कॉलेज। सगळ्यात एकच आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं, ते म्हणजे आयुर्वेदिक सेवा संघ। हे आयुर्वेदिक गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे। याची कॉलेजची फीज आहे 55,517 रुपये आणि इनटेक कॅपॅसिटी आहे 75ची। तर हे गव्हर्नमेंट BMS कॉलेज आहे नाशिकमध्ये। त्याच्यानंतर सेकंड जर म्हटलं तर आपण डिस्कस करूया प्रायव्हेट कॉलेज। तर प्रायव्हेट कॉलेजबद्दल डिस्कस करायचं जर झालं तर नाशिकमध्ये अराउंड 5 प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आणि काही नवीनही येत आहे यावर्षी 2024च्या काउन्सिलिंगमध्ये नवीनही येणार आहे। तर स्टेप बाय स्टेप जे ही कॉलेजेस आहेत त्याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत। प्रायव्हेट कॉलेजमध्ये सगळ्यात पहिलं जर म्हटलं तर सप्तशृंगी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नाशिक हे प्रायव्हेट कॉलेज आहे आणि हे नाशिकमध्ये सिच्युएटेड आहे, पंचवटी येथे, म्हणजे नाशिक प्रॉपर सिटीमध्ये आहे। याची कॉलेजची फीज आहे 2,17,000 पर इयर याची कॉलेजची फीज आहे जनरल कॅटेगरीसाठी। मी OBCचं वगैरे काही सांगत नाही, जनरल फीज सांगत आहे। त्यानंतर या कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी आहे 60 सीटची। ओके, त्याच्यानंतर सेकंड कॉलेज जर म्हटलं तर ते आहे मातोश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज ओढा। हे नाशिकमध्येच आहे। नाशिकपासून अराउंड 10 किलोमीटर्स अंतरावरती एक ओढा म्हणून गाव आहे। तर त्या ओढ्या गावामध्ये हे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे मातोश्री। तर याची कॉलेजची फीज आहे 1.5 लाख रुपये पर इयर आणि इनटेक कॅपॅसिटी आहे 60 सीट। ओके, त्याच्यानंतर नंबर थर्ड प्रायव्हेट कॉलेज जगदंबा एज्युकेशन सोसायटी, त्याच कॉलेजचं नाव आहे मातोश्री आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज येवला नाशिक येथे। तर हे कॉलेज नाशिक प्रॉपर सिटीपासून अराउंड एक 60 किलोमीटर अंतरावरती आहे। तर हे प्रॉपर येवला सिटीमध्ये आहे आणि तिथली कॉलेजची फीज आहे 1,87,000 पर इयर, ही त्याची कॉलेजची फीज आहे। त्यानंतर त्याची इनटेक कॅपॅसिटी आहे 50 सीटची इनटेक कॅपॅसिटी आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक मागच्या वर्षी काउन्सिलिंगमध्ये नवीन आलेलं कॉलेज पण याच्यामध्ये मी इन्क्लूड केलेलं आहे, ते म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड आयुर्वेदिक हॉस्पिटल। हे नाशिकमध्येच सिच्युएटेड आहे। या कॉलेजची फीज आहेत 1.5 लाख रुपये वार्षिक पर इयर कॉलेजची फीज आहे। त्यानंतर इनटेक कॅपॅसिटी 50ची आहे। त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर म्हटलं तर SMBT हे आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे, जे शेवटचं प्रायव्हेट कॉलेज आहे 5 नंबरचं, ते आहे SMBT आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल। हे सिच्युएटेड आहे नंदी हिल्स इगतपुरी, हे नाशिक जिल्ह्यामध्येच येतं। इगतपुरीच्या जवळ आहे हे। तर याची कॉलेजची फीज आहे 2,90,000 पर इयर आणि याचा इनटेक कॅपॅसिटी आहे अराउंड 60 सीट हे देऊ शकतं। याच्यामध्ये 60 सीटमध्ये जनरल कोटा त्यानंतर इन्स्टिट्यूशनल कोटा हे दोन्ही मिळून हे टोटल असे इनटेक कॅपॅसिटी मी तुम्हाला सांगत आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक अजून चांगली गोष्ट म्हटलं तर नवीन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजही नाशिकमध्ये येत आहे। त्या कॉलेजची अपडेट लवकरच तुम्हाला मी देणार आहे आमच्या शॉर्ट्समध्ये किंवा व्हिडिओमध्ये। तुम्हाला मी नंतर त्या कॉलेजबद्दल पूर्ण डिस्क्रिप्शन देईन। तर या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी किंवा या कॉलेजची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कंटिन्यू टचमध्ये राहा। आम्ही तसेच नवीन जे कॉलेजेस येतात महाराष्ट्रामधील, जे आयुर्वेदिकचे नवीन कॉलेजेस येत आहेत त्यांच्याबद्दलही आम्ही अपडेट करत असतो। तर त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आयुर्वेदिक कॉलेजेस इन नाशिक जिल्हा, तर हे सर्व आयुर्वेदिक कॉलेजेस आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन प्रत्येक जिल्ह्यातील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज असो किंवा MBBS असो याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून आणि नोटिफिकेशन वेळोवेळी मिळवा आणि तुमचं BMS असो किंवा MBBS असो, जे डॉक्टर बनण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही हेल्प करतो आहे, जसे की ॲडमिशन प्रोसेस असो किंवा सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही हेल्प करतो आहे। तर असेच आमच्या व्हिडिओला रिस्पॉन्स करत राहा। थँक्यू व्हेरी मच।